30 जून 2026 ही तीच तारीख आहे ज्या दिवशी चेंबूरमध्ये झाड कोसळलं आणि त्यात 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा जीव गेला. आता यावरून मुंबई महापालिकेचा अहवाल समोर आला, ज्यात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे, तर कंत्राटदारांना 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. म्हणजे महापालिकेनं एका चिमुकल्याचं अमूल्य जीवाची किंमत 7 लाख केली आहे. ही सगळी परिस्थिती बघून त्या झाडानंच मुंबईकरांना फोन केला आणि आपलं मन मोकळं केलं. ऐका मुंबईकर, मी चेंबूरमध्ये कोसळलेलं ते झाड बोलतो. तेव्हा माझ्या खाली दबून 11 वर्षीय विहानचा मृत्यू झाला. आता मुंबई महापालिकेच्या रिपोर्टमध्ये सगळं खापर माझ्यावर फोडलंय. मी आता तुमच्यात नाही, कारण आता मी मेलोय. माझा जीव गेला त्याला अजून महिनाही उलटलेला नाहीये. 30 जूनची ती भयानक दुपार, अंगाला सुईसारख्या टोचणाऱ्या पावसाच्या धारा, बेभान सुटलेला सोसाट्याचा वारा आणि काळकन आवाज झाला. माझी मुळं माझी साथ सोडू लागली. माझा भला मोठा देह क्षणात आडवा झाला. पण त्याच वेळी बिचाऱ्या निष्पाप चिमुकल्यांना घेऊन जाणारी स्कूल बस तिथून जात होती. माझं शरीर त्यावर पडलं. पावसाच्या पाण्याचे जे पाट वाहत होते त्यात लाल बुंद रक्ताचाही उघड वाहिला. ज्या लहानग्याला मी रोज बघायचो त्या विहान श्रीवास्तवचा त्यात जीव गेला. अवघ्या 11 वर्षाचा होता तो. जगही नीटसं पाहिलं नव्हतं त्यानं. त्याच्या आधीच त्यानं जगाचा निरोप घेतला. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? माझ्या जन्मापासून कायम साथ देणाऱ्या माझ्याच मुळांनी माझी साथ का सोडली असेल? अर्थात ही जी कारणं मी सांगितली त्याचे भोग मी अनेक वर्षांपासून भोगतो. पण इथं मुंबईत कुणाकडे बघायला वेळ नाही. तर माझी वेदना कुणाला कशी कळणार? आता इवल्या विहानचा जीव गेला आणि मी चर्चेत आलो. गेली तब्बल 7 दशकं मी तुमच्या सोबत होतो. तुमच्या सुखदुःखाचा मी सांधी कोपऱ्यातला मूक साक्षीदार होतो. कुणाच्या वाटेत कधी आडवा आलो नाही. उलट माझ्याच मुळांवर घाव बसूनही मी शांत राहिलो. मग विचार करा, मी विहानचा जीव कसा घेऊ शकतो? पण मंडळी, मी आता विलन ठरलोय. मीच बाळाचा जीव घेतला म्हणून माझ्या नावानं बोटं मोडली जात आहेत. अगदी मुंबई महापालिकेवरच्या प्रशासनानं सुद्धा मलाच दोषी बनवलं. आता आलेल्या अहवालात सुद्धा नको तो तर्क मांडण्यात आला. हा अहवाल काय सांगतो? तर जोराचा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि झाडाच्या स्थितीनं दुर्घटना घडली. महापालिकेचे अधिकारी मात्र सुशेगात आणि कंत्राटदारासह सल्लागार संस्थेला एकूण 7 लाखांचा दंड. म्हणजे महापालिकेच्या म्हणण्यानुसार विहान श्रीवास्तवच्या जीवाची किंमत फक्त आणि फक्त 7 लाख रुपये. काय बोलायचं? दुर्घटना घडली, लहानग्या विहानचा जीव गेला. आता यात दोष कुणाचा? तर माझा. लोकांचा जीव राम भरोसे आणि महापालिकेचा कारभारही रामाच्याच भरोशावर. यावरून आता राजकीय नाट्य सुरू झाल्याचं मी पाहतोय ना. मुंबईकरांनो, तुम्ही वेळ काढून माझं ऐकलत म्हणून धन्यवाद. पण फोन ठेवता ठेवता एक सांगू का? आता कुणाला दोषी धरू नका, कुणाला दंड ठोठावू नका, त्यावर फार चर्चाही करत बसू नका. विहानचा जीव गेला त्यासाठी माझ्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. मलाच दोषी ठरवा. आणि ऐका ना, मी मेलो असलो तरी मलाही फाशी देऊन टाका एकदाची, तीही मरणोत्तर. काळजी घ्या. ठेवतो फोन.
संकेत वरगसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी.